काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय कीर्तन भागवत माणसाला आवडत नाही. अरे आपण सर्व व्यावहारिक मंडळी आहे, सर्व व्यवहारातल्या मंडळीला माझी एक विनंती आहे, एखादा मनुष्य रस्त्याने चालत असावा, भरधाव ट्रकने त्याला उडून दिलंय, रक्ताच्या थारोळ्यामध्ये माणूस पडलेला आहे, ॲम्ब्युलन्स वाव 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 करत येते, ॲम्ब्युलन्समध्ये त्याला टाकलं जातं आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं जातं. 2-4 दिवस झाले लोक ज्यावेळेस त्याला भेटण्यासाठी जातात त्यावेळेस त्याच्या डोळ्याला धारा लागते आणि तो सांगतो, ओ दादा दादा ऐका ना, ट्रक अंगावर आला होता हो माझ्या, वाचण्याचा 1% चान्स नव्हता. काय सांगतोय कीर्तन, लक्ष देऊन ऐका. अहो ट्रक अंगावर आला होता माझ्या, वाचण्याचा 1% चान्स नव्हता, पण काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं म्हणून या अपघातातून मी वाचलो. याच्याही पुढं सांगतो, एखादा मुलगा ढ असावा आणि तो एखाद्या नोकरीला लागावा, नोकरीला लागल्यानंतर तो मित्रांना सांगतो, हे दादा माझ्यासारखं ढ विद्यार्थी या जिल्ह्यात नाही रे, पण आज मी एवढ्या चांगल्या नोकरीला लागलो, खरं सांगू काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आडवं आलं. मला एवढंच सांगायचं, माणसं अपघातातून वाचले तरी पुण्य समजतात, माणसं नोकरीला लागले तरी पुण्य समजतात. काही तर याच्या पुढचे ते म्हणतात, बाबा अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य केलं म्हणून एवढी चांगली बायको भेटली, नाही तर अवदसाच. चांगली बायको भेटण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं बरं विकास, सहजासहजी भेटत